नमस्कार मित्रांनो, आज मी सध्या पुण्यामध्ये आलेलो आहोत हडपसर एरियामध्ये. माझ्यासोबत आदरणीय भाऊसाहेब आहेत आणि त्यांचे मिसेस आहेत. ह्या दोघांचं खरंच खूप कौतुक आहे. 2024 पासून आमच्या आईसाहेबाला अन्ननलिकेचं कॅन्सर झालेलं आहे. आज साधारणतः 23 महिन्यापासून त्या कॅन्सर लढायला हे लढत आहेत दोघं पण. विशेषतः खरंच आमच्या अण्णाचं देखील कौतुक केलं पाहिजे. बघा, आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर आपला जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराला वाचवण्याचा प्रयत्न आमचे अण्णासाहेब करत आहेत आणि त्या प्रयत्नाला पण यश पण आलेलं आहे. आतापर्यंत जर बघितलं तर ह्या 23 महिन्यात अण्णासाहेब 20 लाखापेक्षा जास्त त्याने त्या कॅन्सरच्या रोगाला मात करण्यासाठी खर्च केले आहेत. हे शेतकरी आहेत, ह्यांची पेईंग कॅपॅसिटी नाही. आज ह्याने प्रचंड इकॉनॉमीमध्ये अडकलेले आहेत. पण काही हो, पण त्यांचं एकमात्र ध्येय आहे त्यांच्या जोडीदाराला त्यांना वाचवायचं आहे. त्यांनी आता सध्या हडपसर इथं त्यांच्या पाहुण्याची तर राहिलेले आहेत. इथून त्यांना साधारणतः 24 महिने हे ट्रीटमेंट करायचं आहे आणि 24 महिन्याचा खर्च डॉक्टरचा जो कोटेशन आहे हा कोटेशन साधारणतः 18 लाख रुपयाचं कोटेशन त्यांनी दिले आहेत. वेगवेगळे त्यांना केमो आहेत, वेगवेगळे इंजेक्शन देखील यामध्ये त्यांनी आहेत. बघू शकता की त्यांना 18 लाख रुपये त्यांना इथून कोटेशन दिलं आहे. 24 महिन्याचं हे जे ड्युरेशन आहे इलाजाचं ते त्याने तिथं दिलेले आहेत. त्यामुळे माझी लातूरकरांना विनंती आहे, शेतकरी माणूस ऑलरेडी 20 लाख रुपये त्याने टाकलेले आहेत. आता त्यांच्याकडे पेईंग कॅपॅसिटी नाही. PM फंडमधून 87 लाख रुपये भेटले, 87,000 रुपये भेटले आहेत आणि CM फंडमधून 50,000 भेटले आहेत. आता हे दोन्ही जे वेगवेगळे फंड मिळण्याचे जे साधन आहेत त्या माध्यमातून पैसे मिळले आहेत. अजून त्यांना साधारणतः 16 लाखाची गरज आहे आणि ते 16 लाख रुपये आपण लोकसहभागातून आपल्याला करून आमच्या आईसाहेबांचा जीव वाचवायचा आहे. खरंच मी आईसाहेबांना देखील धीर देतो की आम्ही तुमच्या सोबत आहे. नक्कीच आम्ही तुम्हाला नक्कीच लातूरकराच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने जनतेच्या वतीने आम्ही तुम्हाला मदत करू. आणि बघा, एक लक्षात ठेवा, जीवन जगत असताना ज्या समाजात राहतो, ज्या समाजात वाढतो त्या समाजासाठी देखील काम करणं गरजेचं आहे. एक जीव वाचवणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला आणि आम्हाला कोणालाच पैसे काही वर घेऊन जायचे नाहीत. पैसा, घर, गाडी, प्रॉपर्टी इथं ठेवायचं आहे. त्याच अनुषंगाने आपल्याकडे फुल नाही फुलाची जर पाकळी असेल तर तुम्ही आमच्या आईसाहेबांना मदत करा. प्रचंड वाईट परिस्थितीतून हे जात आहेत. त्यांनी त्यांच्या पाहुण्याची तर राहून त्यांनी सध्या किमोथेरपी वेगवेगळे इंजेक्शन घेत आहेत. त्यांचं पण तुमचं पण खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. अण्णासाहेब, तुम्ही कशा पद्धतीने इथपर्यंत आलात थोडंसं आमच्या जनतेला सांगा किंवा नागरिकांना सांगा. नमस्कार, मी भाऊसाहेब जाधव, मोगरगा, तालुका औसा, जिल्हा लातूर. सुरुवातीला मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होतो. निस्वार्थी भावनेने मी कार्य केलं. माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनात एक नया पैशाचा स्वार्थ न करता मी माझं कुटुंब चालवित होतो. कुटुंब चालवित असताना परमेश्वराची काय माझ्यावर दृष्टी झाली. चांगला सदृढ अशी परिस्थिती होती, चांगली मजबूत शरीर बांधा होता. त्याच्यामध्ये तो कॅन्सरचा आजार लागू झाला आणि हा कॅन्सरचा आजार किमान 2 वर्षापासून जुळलेला आजार आहे. या आजारावर सुरुवातीला मी लातूरला प्रयत्न केला. लातूरमध्ये काही रिझल्ट न आल्यामुळं लातूरच्या डॉक्टरने सांगितले तुम्ही पुण्याला घेऊन जावा. आता सध्या मी पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या आजारावर मात करत आहे. आत्तापर्यंत या आजारासाठी मला 20 लाख रुपये खर्च झाला. तो काही पाहुण्यांच्या, काही माझ्या, काही शासनाच्या मदतीनं आत्तापर्यंत हा खर्च झाला. आता इथून डॉक्टरांचं म्हणणं आहे आणखीन हा इलाज आणखीन वर्ष 1.5 वर्षे याच पद्धतीनं याच खर्चामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. तर या खर्चाची व्यवस्था तुम्ही केलो तर भविष्यात तुमच्या ह्या पेशंटला कुठला धोका होणार नाही. जर हा पेशंट वाचवायचा असेल तर तुम्हाला आणखीन 18 लाख रुपये खर्च करावा लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं झालं. त्यामुळं मी आता माझी परिस्थिती तर खालवलेली, माझ्या परिस्थिती तर आता शिल्लक काही राहिलेलं नाही. इथून तुमच्या सर्वांची मला गरज आहे. ज्यांना काही माझ्याबद्दल आपुलकी असेल, ज्या लोकांना काही माझं नावगाव माहिती असेल, ज्या लोकांना मी काय समाजात कसं वागलो याच्याबद्दलची काही पावती मिळाली असेल तर त्या सर्वांनी मला, लातूरकरांनी मला मदत करावं ही माझी एक नम्रची विनंती आहे. अण्णासाहेब, काही काळजी करू नका, लातूरकर सर्वजण मदत करतील. विशेषतः माझी सर्व राजकीय आणि सामाजिक आणि उद्योजकांना माझी नम्र विनंती आहे लातूरकरांना की आपण ह्या व्यक्तीला मदत करावं. आईचं जीव वाचवण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण सर्वजण पुढे या आणि आमच्या आदरणीय भाऊ अण्णाला आणि आमच्या आईला एक जीव वाचवण्यासाठी मदत करा. जय हिंद, जय भारत.